नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राइब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राइब केले अशांना दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अमोल मिटकरी यांचे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह, मनसेच्या तिघांना अटक। आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड, तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडीनंतर मिळाला जामीन। मनसेचे युवा कार्यकर्ते जयम मालोकार यांचे निधन, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार। पुलावरून घेतलेला शॉर्टकट आला अंगलट, 4 वर्षीय बालक गेले वाहून। जयम मालोकार यांच्या निधनानंतर कुटुंबियांचा आर्त टाहो, घटनेमुळे मृत्यू झाल्याचा आरोप। आता सविस्तर बातम्या। मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी व त्यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या तिघांना अटक केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा पोलिसांवर तोंडसुख घेत अकोला पोलिसांच्या कार्यशैलीवर टीका केली आहे। मंगळवारी अकोल्यातील सर्किट हाऊसमध्ये आमदार अमोल मिटकरी यांच्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला। त्यानंतर त्यांच्या गाडीची तोडफोड झाली। या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी पंकज साबळे व सौरभ भगत यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना रात्री अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते। त्यानंतर सकाळी त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली। त्यांना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेत पोलिसांनी सखोल वैद्यकीय तपासणी केली आहे। या प्रकरणात पंकज साबळे व सौरभ भगत यांना पोलिसांनी अटक केली आहे। त्याचबरोबर अकोट येथे एक पदाधिकारी अटकेत आहे। मोर्चाची साधारण एकच मागणी आहे की काल ज्या प्रकारे भ्याड हल्ला काही गुंडांनी इथं केला त्यामधले जे काही आरोपी ज्यांच्यावर एफआयआर दाखल झालाय ते सर्व त्यांना अटक झाली पाहिजे। रात्री उशिरापर्यंत 2 आरोपी अटक झाले होते, पण ते अकोला जीएमसीला भरती होते। आता ते भरती होते की त्यांनी स्वतः भरती करून घेतलं हा पण माझ्या पुढे एक नेमकं कोडा आहे। कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यातला मुख्य आरोपी जो आहे पंकज साबळे हा जरा जिम वगैरे करणारा किंवा तो फिटनेस सेंटरमध्ये जाणारा असल्यामुळे त्याचा आणि बीपी वाढण्याचा काही दुरान्वय संबंध येत नाही, पण तरी त्याला पोलिसांनी जीएमसी मध्ये का पाठवलं हे पण संशोधनाचा विषय आहे। म्हणजे अशी जर पॉलिसी असेल की त्याला तात्पुरती अटक करावी, थातुरमातुर कोर्टासमोर त्याला हजर करावं आणि मग त्याला बेलवर जामीन मंजूर व्हावा, अशा प्रकारचं जर काही अंतर्गत कट शिजत असेल तर तो मला माहित नाही। दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी आज पुन्हा एकदा अकोला पोलिसांच्या कार्यशैलीवर टीका करत तोंडसुख घेतले। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले। पंकज साबळे यांना जीएमसी मध्ये का पाठवले असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला आहे। साबळे यांच्यासह सर्वांना अटक करण्यात यावी, मिटकरींना संपविण्याचा दावा करणाऱ्या कर्णबाळे यांना अटक का केली नाही असा प्रश्न मिटकरी यांनी केला आहे। आमच्या पक्षाची आणि माझी पण अशी मागणी आहे की सर्व आरोपी अटक व्हावे। एक आरोपी आता अकोटमधून अटक होतोय, म्हणजे पथक तिथं रवाना झालंय। बाकी मूळ आरोपी जो आहे ज्याचा व्हिडिओ सर्व आपण मीडिया पत्रकार बांधवांनी दाखवला की ज्यांनी चिथावणी दिली तर मिटकरीला संपवा अशी चिथावणी देणारा जो कर्णबाळे आहे तो अद्याप फरार कुठं झाला आणि तो का पोलिसांनी पकडला नाही हे महत्वाचं आहे। मी रात्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल पण बोललो की अजूनही आरोपी अटक नाहीत, पण सध्या तुमच्या सोबत बोलण्यापर्यंत एकूण आरोपीतले 3 आरोपी अटक आहेत, त्यातले 2 भरती आहेत, एकाला पथक रवाना झालंय, पण मुख्य आरोपी मात्र अजूनही फरार आहे। तो अटक होईपर्यंत आमचा मोर्चा आणि जे काही निदर्शनं धरणे आंदोलन संविधानिक पद्धतीने असतील ते चालू राहणार, हीच मोर्चाची मागणी आहे। आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी अटकेत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहर अध्यक्ष सौरभ भगत व दीपक बोडके यांना
पोलिसांनी अटक केली होती। आज त्यांना कोर्टात सादर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मिळाला असल्याची माहिती आहे। मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पत्रकार परिषदेनंतर स्थानिक विश्रामगृह येथे आमदार अमोल मिटकरी यांचे वाहन उभे असताना मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी वाहनाची तोडफोड केल्याने आमदार अमोल मिटकरी यांच्या तक्रारीवरून काल सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला मनसेच्या 13 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील 3 आरोपी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत व दीपक बोडके यांना पोलिसांनी अटक केली होती। आज आरोपींना न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मिळाल्याची माहिती आहे। खरं तर आमच्या 13 पदाधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल केले ते, त्यापैकी आज 3 पदाधिकाऱ्यांची आमच्या जमानत झालेली आहे। मी न्यायमूर्तीचे धन्यवाद देतो। तसेच काही लोकांचे अटकपूर्व जामीन सुद्धा टाकलेला आहे। येत्या काही दिवसात बाकी लोकांच्या पण होऊन जाणार आणि यावर मला काही आज भाष्य करायचं नाही, कारण की आमचा जो सवंगडी आहे, आपण पाहिलं असणार, आमच्या विद्यार्थी सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष, आमचा सर्वांचा लहान भाऊ लाडका जय मालोकार, आज त्याला आम्ही गमावलेला आहे। त्या दुःखातून आम्ही सावरत नाही। त्यामुळे मला असं वाटतं की आज हा दिवस नाही, आम्ही आमच्या मनसेच्या वतीने, पूर्ण महाराष्ट्राच्या वतीने, आदरणीय राजसाहेबांच्या वतीने आज आम्ही त्यांना एक श्रद्धांजली देतो आणि काही झालं तर उद्या किंवा परवामध्ये नक्की नाही, माननीय अमित साहेब ठाकरे हे स्वतः अकोला इथे त्याच्या घरी भेट देण्याकरिता येणार आहे। मंगळवारी आमदार मिटकरी यांच्या वाहनावर झालेल्या तोडफोडीनंतर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांची प्राणज्योत मालवली। आज त्यांच्या पार्थिवावर निंबी मालोकार येथे साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले। अकोला 24 वर्षाचा युवक असणारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा उपजिल्हाध्यक्ष जय मालोकार याला काल विश्रामगृहात झालेल्या राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागले होते। यावेळी त्याला रुग्णालयात दाखल केले असता हृदयविकाराच्या धक्क्यामुळे त्याचे निधन झाले। आज हजारो मनसे सैनिकांच्या उपस्थितीत जय मालोकार यांच्या पार्थिवावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते। मनसे सैनिक जय मालोकार यांच्या निधनामुळे नवनिर्माण सेनेची मोठी हानी झाली असून याबाबत राज्यस्तरावरील मनसे नेत्यांनी शोक व्यक्त केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे जय मालोकार यांच्या कुटुंबियांचे सांत्वन भेट घेण्यासाठी अकोल्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणातून मोरणा नदीत पाणी सोडण्यात आले आहे। यामुळे अकोला शहरातील राजराजेश्वर पूल पाण्याखाली गेला आहे। याच पुलावर धक्कादायक घटना घडली असून 4 वर्षीय बालक या पुरात वाहून गेला। दगडपारवा धरणाचा जलसाठा वाढल्याने या धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शहरातील रामसेतू पूल तसेच आसपासचा परिसर पाण्याखाली गेला। आलेला पूर दुपारपर्यंत ओसरला। रामसेतू पुलावरील वाहतूक सुरू झाली, मात्र येथेच मोठा घात झाला। आज दुपारच्या सुमारास शिवसेना वसाहतीतील रहिवासी सचिन बोके यांनी आपल्या 4 वर्षीय मुलगा जय बोकेला नदीच्या वाढलेल्या पाण्याचे दृश्य दाखवण्यासाठी रामसेतू पुलावर आणले। दुचाकीवर आलेले वडील आणि मुलगा पुलावरून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटले आणि जय बोके नदीत वाहून गेला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत। वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे। प्रशासनाने आधीच नदीकाठच्या लोकांना सावधगिरीचा इशारा दिला होता, परंतु या अपघातामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे बोके कुटुंबियांवर शोककळा पसरली असून त्यांची मानसिक अवस्था अत्यंत गंभीर आहे। प्रशासन आणि स्थानिकांनी नदीकाठच्या लोकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। राज्यातील राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी जय मालोकार यांचे मंगळवारी निधन झाले। मुलाला डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आई वडिलांसमोर जय मालोकार यांचे आलेले पार्थिव आणि त्यांनी फोडलेला टाहो अतिशय दुःखद असा होता। जयच्या निधनानंतर महाराष्ट्राची बिघडलेली राजकीय व्यवस्था टाळ्यावर येईल का असा प्रश्न व्यवस्थेला विचारत होते।
गेल्या 5 वर्षापासून मनसेत सक्रिय असलेला जय मालोकार याने काल आंदोलनात भाग घेतला, तो शेवटचा। सर्किट हाऊस येथे मनसेने आंदोलन केले। या आंदोलनात आमदार मिटकरींची गाडी फोडली तेव्हा जय स्थानिक नेत्यांच्या मागे उभा होता। पण ज्या प्रकारे आमदार मिटकरींनी गुन्हे दाखल करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले, ज्या प्रकारे पोलिसांनी कुठलाही तपास न करता गुन्हा घाईघाईत नोंदविला, त्याचे कुठेतरी प्रेशर जय मालोकार यांच्यावर आले आणि त्यांची अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती। परभणीत डॉक्टर होण्याचे 1 वर्ष शिल्लक असताना गुन्हा दाखल झाल्यास पुढे काय, असा प्रश्न जयने जवळच्यांना विचारल्याची माहिती आहे। पण शरीरातील बदल त्याला जाणवत होते। केअर हॉस्पिटलमध्ये बेचैन वाटत असल्याने गेलेला जय नंतर त्याने उपचारादरम्यानच प्राण सोडले। हार्ट अटॅक आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। काल जो काही लढा घडला हा सगळा आमच्या माघारी होता। आमचा भाऊ घरून गेला तेव्हा एकदम तंदुरुस्त होता, कुठल्याही प्रकारचा त्याला कुठलाही त्रास नव्हता। आणि नंतर जेव्हा आम्ही त्याला भेटायला गेलो तर आमच्या हाती बॉडी देण्यात आली। म्हणून पोलिसांनी एकदा निरपेक्ष या गोष्टीला सगळ्या प्रकारे क्लेम करणाऱ्या त्यांनी सुद्धा अहवाल योग्य तो सादर करावा, बस एवढीच विनंती आहे। राजकारणात विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होतात। तोडफोड नव्या राजकारणाची ओळख आहे। पण त्यातून जय मालोकार जो होमिओपॅथी डॉक्टर होणार होता, त्याचे काही वर्षच शिल्लक राहिले होते। पण त्याच्या अकाली निधनाने मालोकार परिवाराचे स्वप्न धुळीस मिळाले। केवळ परिवाराचे स्वप्नच नाही तर जय मालोकार यांचा आधारच आईवडिलांचा नाहीसा झाला। राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपात जय मालोकार यांचे झालेले निधन हे जयच्या आईवडिलांसाठी, घरातील इतर ज्येष्ठांसाठी धक्कादायक होते। अकोल्यासारख्या संवेदनशील शहरात अशा प्रकारे जय मालोकार यांचे झालेले निधन हे राजकीय व्यवस्थेला, नेत्यांना प्रश्न विचारत आहे। डॉक्टर होणाऱ्या जय मालोकार याची काय चूक होती? मालोकार परिवाराची यात काय चूक होती? जयच्या आईवडिलांची काय चूक होती? त्यांनी का म्हणून आता जय कायमचा सोडून गेल्याची शिक्षा भोगावी, असा प्रश्न विचारला जात आहे। राज्यकर्ते, राजकीय नेते संवेदनशील नाहीत म्हणून जय मालोकार सारखे तरुण भविष्यात बळी ठरू नये, हीच काय ती जयला खरी श्रद्धांजली ठरेल। RRC न्यूज, अकोला। नागरिकांवरील मालमत्ता कराचा आर्थिक भार कमी करण्यासाठी अकोला महानगरपालिकेने मालमत्ता कराचा निपटारा करताना मालमत्ता कर भरणा करण्यासाठी सामान्य करात 14 ऑगस्टपर्यंत मर्यादित 5% सूट जाहीर केली आहे। मालमत्ता कर भरण्यासाठी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत महानगरपालिकेच्या वतीने सूट उपलब्ध करून देण्यात आली आहे। या तारखेनंतर कोणतीही सूट दिली जाणार नाही। हा उपक्रम अकोला महानगरपालिका वेळेवर कर भरणा करण्यासाठी आणि शहरातील वित्तीय जबाबदारी सांभाळण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे। शिथिलीकरणाचा उद्देश आर्थिक दिलासा देणे आणि मालमत्ता करधारकांना त्यांची देय रक्कम त्वरित परतफेड करण्यास प्रोत्साहित करणे हा आहे। महानगरपालिकेच्या सहकार्याने स्वाती इंडस्ट्रीज या उपक्रमात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। सुरळीत आणि अखंड प्रक्रिया सुनिश्चित करून मालमत्ता कराच्या कार्यक्षम संकलनात मदत करत आहे। या शिथिलतेमुळे वेळेवर पेमेंट होईल आणि आमच्या मालमत्ता करधारकांवरील भार कमी होईल। अकोला महानगरपालिकेद्वारा सेवा आणि पायाभूत सुविधांचा विकास सुनिश्चित करणे नागरिक आणि शहर दोघांसाठीही महत्त्वपूर्ण आहे। मालमत्ता करधारकांनी मुदत संपण्यापूर्वी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। 14 ऑगस्ट 2024 नंतर सूट उपलब्ध होणार नाही आणि मानक कर दर लागू होतील। त्याच आर्थिक वर्षात मालमत्ता कर न भरल्यास दंड आकारण्यात येईल। कोणत्याही न भरलेल्या करासाठी मागील वर्षाच्या थकबाकीवर दरमहा 2% दंड आकारला जाईल। नागरिकांना कर संकलनाच्या 4 विभागीय कार्यालयांना भेट देण्यास किंवा त्यांची देय रक्कम भरण्यासाठी आणि सवलतीचा लाभ घेण्यासाठी amcakola.in या ऑनलाईन पेमेंट पोर्टलचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते। अधिक माहितीसाठी कृपया हेल्पलाईन 80 69 49 32 99 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे।
सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी मजूर सुनील भारसाकडे यांचा मुलगा रविवारपासून अज्ञात तापीच्या आजाराने रुग्ण असून त्याला सोमवार मध्यरात्री दवाखान्यात इलाज करण्यासाठी नेत असताना रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असे कुटुंबाकडून सांगण्यात येत आहे। वस्तापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत तसेच पोपटखेड प्राथमिक केंद्रांतर्गत वस्तापूर उपकेंद्र असून स्थानिक उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 7 ते 8 गावांना 4 ते 5 हजार लोकसंख्येचा व्याप असून येथे उपकेंद्राचा कुठलाही औषधोपचार प्राथमिक कुठलीही सोय उपलब्ध नसून या गावांमध्ये पावसाळी दिवसांमध्ये विविध रोगराईच्या प्राथमिक उपचारासाठी फवारणी औषधी वाटप तपासणीसाठी अधिकारी सुद्धा फिरकत नाहीत। त्यामुळे येथील चिचपाणी 600 लोकसंख्येचे गावामधील नागरिकांच्या कुटुंबापर्यंत पोहोचत नाही। ग्रामस्थांचा स्पष्ट आरोग्य उपकेंद्रावर आरोप होत आहे। आरोग्य यंत्रणेचे लक्ष नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडत असतानाही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। माझं नाव नागोराव भास्कर आहे। मी या चिचपाणी गावचा रहिवासी आहे आणि आमचं चिचपाणी गाव 100% आदिवासी बहुल गाव आहे। आणि आज जी घटना घडली अशातच याच घटनेमध्ये माझ्या मुलाची सुद्धा तब्येत ठीक नाही आहे। त्याला पण संडासची लागण झालेली आहे आणि मला त्याच्या उपचाराकरता आम्हाला खाजगी डॉक्टरांकडे उपचार करण्याकरता जावं लागतं। तर आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र वस्तापूर आहे आणि गेल्या 4 वर्षापासून वस्तापूर आरोग्य केंद्र हा बंद अवस्थेमध्ये आहे। तिथं स्टाफ कार्यरत नाही आहे। मग आता अर्ध्या रात्री जर आमच्या मुलाची तब्येत खराब झाली किंवा कोणाची जरी नागरिकाची तब्येत खराब झाली तर मग असं करता उपचाराकरता आम्ही जायचं कुठं, असं माझा प्रशासनाला प्रश्न आहे। त्याकरिता प्रशासनाने आमच्या वस्तापूर आरोग्य केंद्राकरता लक्ष द्यावं आणि आदिवासी बहुल भागाकरता त्यांनी उपाययोजना नियोजन कराव्या आणि आम्हाला याच्यावरती नियंत्रण करण्याकरता मदत करावी आणि या सहकार्याची अपेक्षा ठेवतो। या डास मच्छर माशी अशाचा खूप परिणाम होतं। आमची अशी विनंती आहे की आदिवासी भाग आहे, हे दवाखान्यापर्यंत लवकर पोहोचू शकत नाही, रस्ते दुर्गम आहे, नदी नाल्याचा भाग आहे। त्यामुळे आरोग्य यंत्रणेनं एक स्पेशल काहीतरी टास्क फोर्स उभी करून या भागामध्ये तात्काळ तपासण्या करून ह्या जे अशा जाणाऱ्या जे मुलगा आहे, एक देशाचं हा नुकसान झालेला आहे। कारण खूप धडधाकट पोरगा होता, खेळात नंबर 1 होता तो आणि हा मुलगा गेलेला आहे। असे वाईट घटना याच्यानंतरही घडू नको, घडायला नाही पाहिजे म्हणून सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला। बार्शीटाकळी तालुक्यातील कासम नाना चौक ते खोलेश्वर रोड मंदिर परिसरात रस्त्यात खड्डे झाले असून प्रशासनाला लक्ष देणे गरजेचे आहे। 5 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्याने बार्शीटाकळी येथे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। कासम नाना चौक ते खोलेश्वर मंदिर येथे कावड यात्रा निघत असून या कावड यात्रेमध्ये भोलेनाथ व हनुमंताची मूर्ती आणि इतर सह कावड यात्रा निघत असून या कावड यात्रेमध्ये महिला मंडळ, लहान लहान मुले हे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम संपन्न होत असून पिंपळखुटा, आनंदा, रुस्तमाबाद या गावातील सगळे मंडळ बार्शीटाकळी एकत्र येऊन श्रावण महिन्याच्या कावड यात्रेमध्ये सहभागी होत आहेत। ज्या रोडवरून कावड यात्रा निघत आहे त्या रोडवर रस्ता कमी आणि खड्डे जास्त झालेले आहेत। येणारे जे सण उत्सव आहेत, कावड यात्रा आता 2-3 दिवसावरच राहिलेली आहे। तर आमच्या बायपासपासनं अकोली बेस मस्जिद ते खोलेश्वरापर्यंत आमची कावड यात्रा चालते आणि त्या कावड यात्रेमध्ये लहान मुलं, महिला आणि मोठे मुलं हे बरेचसे असे सहभागी होतात। आणि रस्त्यानं जो काही गड्डा आहे, गड्डे लहान मुलं अंगावर चिखलाचा शितोडा उडतात आणि मुलांना चालणंसुद्धा खूप याचं होऊन जाते। काही 2-3 लोकांचे गेल्या वर्षी पण पाय फ्रॅक्चर झाले। तर माझी प्रशासनाला आणि नगरपंचायतला असं आव्हान आहे की त्यांनी तात्काळ निर्णय घेऊन गड्डे बुजवण्यात यावे आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन जेवढ्या लवकर रोड व्यवस्थित दुरुस्त होईल तेवढं करण्यात यावे। अकोला शहरातील प्रत्येक महामार्गावर तसेच चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असताना महापालिकेकडून कुठलीही कारवाई केल्या जात नव्हती। अखेर आज महापालिकेला जाग येऊन कारवाईला सुरुवात झाली। गेल्या अनेक दिवसांनंतर महापालिकेचा अतिक्रमण विभाग आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागा झाला असून आज पुन्हा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून गाडी उभारणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केली आहे। शहरातील टॉवर चौकातील फुलांची दुकाने व अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। मात्र कारवाईच्या दुसऱ्या दिवशी या दुकानदारांनी पुन्हा आपली दुकाने थाटली आहेत। उड्डाणपुलामुळे या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, त्यामुळे या दुकानदारांच्या अतिक्रमणावर रीतसर कारवाई करण्याची मागणी होत आहे। पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स।
हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अमोल मिटकरी यांचे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह, मनसेच्या तिघांना अटक। आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनाची तोडफोड, तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडीनंतर मिळाला जामीन। मनसेचे युवा कार्यकर्ते जय मालोकार यांचे निधन, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार। पुलावरून घेतलेला शॉर्टकट आला अंगलट, 4 वर्षीय बालक गेले वाहून। जय मालोकार यांच्या निधनानंतर कुटुंबियांचा आर्त टाहो, घटनेमुळे मृत्यू झाल्याचा आरोप। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।